सको सको थांब सोडा ना लहान आहे होती मालक काय पण करेल मला जाऊ दे ना थांब सको सको अरे या 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 आलात वाड्यावर उपास तपास संपले उपोषण संपली काय घामाघूम झालंय तुम्ही एवढ्या धावत पळत आलात का वा चला तुमच्यासाठी घोडा धाडाचं करायला सांगतो काही घोडा धोडाचं नकोय मला त्यात पण मिरच्या टाकाल तुम्ही काय बोलताय तुम्ही सखूबाई आम्ही न्यायानं आणि प्रेमानं वागणारे सद्गृहस्थ आहोत मुळीच नाही तुमचा सगळा गावा कळलाय मला बस करे थांबवा सगळं तुम्ही कर्जाची खोटी रक्कम का लिहिली मला कसोटीवर कसोटी का देत राहिलात माझ्या विठुरायाला इथे का आणलंय का माझ्या उमय्याने आपण दामून कोंडून ठेवलंय सगळं कळलंय मला कळलं 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 पण का का बरं केलं आम्ही असं कारण तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय तुम्ही आजीचा तुम्ही पप्पांचा छळ थांबवणार असाल विठुरायाला परत राहुळात आणणार असाल आणि खोटेपणा सोडून शब्द फिरवणार नसाल तर मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तसं असेल तर चांगलंच आहे की पण कोणाच्या दबावाखाली मनापासून नाही पण नाखुशीनं तू होकार देणार असशील तर नाही चालणार हा पण मनापासून आपणहून राजी खुशीनं होकार देतय का तेच तर सांगायला स्वतःहून वाड्यावर आले सखू हे बघ यो निर्णय तू नाही घ्यायचा लहान आहेस अजून लगीन काय हे बी तुला अजून ठाव नाही एकतर उमायन आप्पा नाही येत आणि मला खात्री आहे का आजीला तर काहीच ठाऊक नसेल नाहीतर तुला येऊच दिलं नसतं इथं कुणाला बी न सांगता निर्णय घेणं एवढी मोठी झाली नाहीयेस तू जा घरला उगा खोळ्यागत वागू नकस मध्ये मध्ये बोलायचं नाही तिचं तिला ठरवू दे होते तू काहीच बोलू नकोस मी हात जोडते नको बोलूस तुला ठाऊक नाहीये माझ्या उमय्यानी आपणना यांनीच कोंडून ठेवलंय आणि माझ्या विठुरायाला सुद्धा यांनीच ठेवलंय म्हणून विठुरायासाठी
उमाई अप्पांसाठी आणि अण्णा मामासाठी मला एक करावंच लागेल. आता काय बी केलं तरी ही पोरगी मागं हटणार नाही. मला अजिबात नको हे लग्न. सखो अरे कोणीतरी उघडा ना दार. सोडा की आम्हाला, मी तर आधीच लहान आहे आणि बुडगी म्हातारी. जाऊ दे की आज. सोडा ना मला. नाही जाऊ देणार. सखो ऐकलं ना काय म्हणाली? ती बोलली मध्ये मध्ये बोलायचं नाही म्हणून. चला मग निघायचं, आता निघायचं. आमच्या सुखाचा विचका करायला थांबायचं नाही. इकडं निघा 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 निघा. हो म्हटलीये ना मी. मग आता सोडा ना माझ्या उमाईला आणि अप्पांना. सोडा माझ्या विठुरायाला. अण्णा मामाला सोडवा. लगेच सोडवा त्यांना आधी. वा 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 लई हुशारच का तू. पण तसं नाही सोडणार मी. आधी माझ्याशी लगीन झालं की मग समजेनं सोडणार मी. पण आम्ही आधीच समजेनं सोडलं आणि तू लग्नाला नाही म्हणालीस तर. मी दरवेळी शब्द पाळलाय, पण मी कसोटी जिंकलेला असतानाही तुम्ही तुमचा शब्द पाळला नाही. आणि आताही मी लग्न केलं आणि तुम्ही शब्द फिरवलात तर. तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर राहू दे लगीन मी नको आणि समजायला सोडणं मी नको. राहू दे लगीन. चला निघा तुम्ही निघा. अगं सखो. गोदाई पुरे अलग गोदा का. हो दार उघडा ना. दार उघडा. नाही जाऊ देणार. सोडा ना. थांब. सखो. अहो मग आधी विठुरायाला तर रावळात आणा. मी त्याच्या समोरच लग्न करीन आणि त्याच्या समोरच तुम्ही मला एक वचन द्यायचंय की तुम्ही उमाईला अप्पांना आणि अण्णा मामाला सोडवाल. चालेल. आम्ही राहुळात इटुरायची मूर्ती आणतो, पण एका अटीवर. पूजा नाही करायची. इटुरायची पूजा करायची नाही. आधी लगीन झालं की आपण इटुरायची जोड्याने पूजा करू. चालेल. उमाई आणि अप्पा. सांगितलं ना आधी लगीन. हा कबूल. कबूल. अरे रे विठुराया, बघतोयस ना मग तू काय रे हे. अरे मग वाट कसली बघताय. हे लागा लवकर तयारी लागा. हे गोदे चल गोडाचं करायला बघ. आणि तुम्ही कावेरी बाई सखूबाईची खोली साजवायला घ्या. चला. अरे वाजवा. उद्या मोठी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी आमचं लगीन लागणार. वाजवा. सखू. सोड. सखो. अगं का घोरला होतेस ग.
आणि एकटी कशाला आत गेली? सखू, तो मालक तुला भेटला काय? काय बोलला तो? तुला काही त्रास दिला नाही ना ग? पुन्हा काही नवीन कसोटी सांगितली नाही ना ग? सांग ना ग सगळं, सांग ना. आजी, आपला विठुराया परत येणार आहे. पुढे एखाद्याची छान साजरे होईल. उमाई आणि अप्पा परत येणार आहेत. सगळं छान होईल. अगं काय बोलतेस? असं कसं तयार झाला ग तो? असं कसं तयार झाला एकदम? आणि काय ग, तुझ्या डोळ्यात पाणी का? आजी, अगं मला आनंद झालाय ना, म्हणून. आजी तू आधी चल, आपल्याला अजून खूप कामं करायची आहेत, आवरावर करायची. चल तू लवकर, चल चल चल. ही पुरी नेहमीची पुरी वाटत नाही. सैरटल्यासारखं का करती? चला उचला फूल. हा, बाबाजींच्या पादुकांवरचं फूल उचलायचं. असं काय करताय वहिनी? अहो मी सोंगट्या खेळायला अजिबात कुठेही गेलो नव्हतो. हा, हवं तर विचारा ना तुम्ही वच्छीला. 2 दिवस खरं तर ना मी घराच्या बाहेरच पडलो नाहीये. आणि बाबाजींच्या पायाशी आहे ना, मी आधीच संकल्प सोडलेला आहे की मी सोंगट्या हातात धरणार सुद्धा नाही. हो, हा संकल्प अनेक वर्ष अनेक वेळा ऐकलाय मी, पण त्याबद्दल म्हणतच नाहीये. आता जे वचन घ्यायचंय ते दुसरं आहे आणि महत्वाचं आहे. उचला फूल. हो. कसं आहे, एकत्र कुटुंबात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं नात्यात बांधलेली असतात. आवडो ना आवडो, एकत्र राहावंच लागतं. आणि त्या सगळ्यांना सांभाळायची जबाबदारी घरातल्या कर्त्यावर असते. म्हणूनच डोळ्यात तेल घालून सगळ्यावर आणि सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागतं. नाहीतर काहींच्या पोटात एखादी बातमी, एखादं गुपित फार काळ राहत नाही. नको तिथे नको ते विषय चिघळले जातात. बरोबर ना जाऊबाई? पण मला ते खपणार नाही. कळतंय का भाऊजी? हो हो, कळतंय ना? न कळायला काय झालंय? नुसतं कळून उपयोग नाही, वळायला पण हवंय. मी सांगतो ना वहिनी, लगेच वळेल. बोला, काय शपथ घ्यायची? मग नीट ऐका. नागोजी बाबांनी दिगंबर साठी मायणीच्या सखूला पसंत केलेलं आहे. त्यांचीच आज्ञा आहे तशी. त्यामुळे दिगूचं लग्न तिच्याशीच होईल. अगो बाई, फार मौज वाटतेय का? नाही म्हणजे कसं आहे वहिनी की आपल्या दिगूचं लग्न म्हणजे मौजच नाही का? हो, पण दिगूचं लग्न सखूशी होतंय ही बातमी कुणालाही सांगायची नाही. विशेषतः सुभेदारांना हे कळता कामा नये. आम्ही कशाला जातोय त्यांना बोलायला? मग घ्या शपथ. ही गोष्ट आम्ही कोणालाही बोलणार नाही. काय बोलणार नाही?
नीट शपथ घ्या. हो. दिगूच्या लग्नाची गोष्ट आम्ही कोणालाही बोलणार नाही. बाबाजींच्या पादुकांवरचं फूल उचललंय. त्यांना दिव्य दृष्टीने सगळं काही समजतं, हे ध्यानात ठेवा. इटुरायची पूजा करायची नाही. आधी लगीन झालंय की आपण इटुरायची जोड्याने पूजा करू. पुरीचं वागणं लय चित्र वाटते. नक्की चुमायची आठवण येत असं. सखू, अगं काय चाललंय तुझं हे? क्षणात अशी क्षणात तशी ग्लानीत बरळतेस काय? अचानक उठून मालकाच्या वाड्यावर धावत काय जातेस आणि तिथून हसत आनंदात बाहेर येतेस काय? विठुराय येणार म्हणून सांगतेस, पण तो मालक कसा कबूल झाला हे नाही सांगितलंस. पुन्हा काय संकट ओढवून घेतलेस कोण जाणे. वैद्यबुवांनी बजावलं म्हणून गप्प बसले, नाही तर चांगलं चौदावरत्न दाखवलं असतं. आणि काय ग, आता हा पसारा कशाला मांडून ठेवलायस? काय वेटबीट लागले की काय तुला? आजी किती छान आहेत नाही का उमाईची लुगडी? हो ग, पण ही उमाईची लुगडी मध्येच कशाला काढलीस? हे बघ सकू, आता नवीन कुठली कसोटी सांगितली नाही ना त्या मालकाने. कुठली तरी भयंकर कसोटी सांगितल्याशिवाय तो मालक विठुरायाला रावळात आणणारच नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, लक्षात ठेव. बोल, काय म्हणाला तो मालक? सांग आधी. अगं आजी आजी, अगं ही विठुरायाचीच कृपा आहे. मी निखाऱ्यांवरून चालले ना, कसोटी पण दिली म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन भांडले. म्हटले उद्या 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 मोठी एकादशी आहे ना, मग उद्या हा विठुराया रावळात असायलाच हवा. अगं हो, पण नाही आजी, खरंच येणार आहे आपला विठुराया. खरंच येणार आहे तो. उद्या तू बघशीलच, विठुराया रावळात परत येणार. पूजा होणार, आरती होणार, नैवेद्य होणार. मोठी एकादशी छान साजरी होणार. सगळं आनंदी आनंद होईल.
मग आपण छान छान लुगडे नको का नेसायला? आजी 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 तू ना तू हे आजी आजी तू ना तू हे लुगडे नेस. मागे हळदी कुंकवाला तू हेच लुगडे नेसलं होतस ना. छान दिसतो रंग तुझ्यावर. नेशील ना ग आजी? मी ती माझ्या जवळ आहे. तिने मला पायाने खुशीत घेतलंय असं मला वाटेल. पुरी काहीतरी दडवती. रडू येते तो कसत दावत नाही. काहीतरी आहे, नक्कीच आहे. पांडू पांडू आपल्याला राहुल सजवायला हवा. आजी तू पण ताजं लोणी तयार ठेव. आपलं विठुर आहे किती दिवसांनी राहुळात परत येणार आहे. मग आपण छान लुगडं नेसून त्याचं स्वागत करायला हवं. आजी मी पण छान तयार होणार आहे, नटणार आहे. उमायणी अप्पा साजरी करतात ना मोठी एकादशी, त्याची थाटात साजरी करू आपण. पूजा, आरती, नैवेद्य सगळं सगळं